सगळं कोकणात झालंय होय की नाही. कोकणात असा ना कोण कोण असा बघा हे सगळे गोविंद कोकणातले आता प्रियदर्शिनी कोकणातल्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव काय. एकतर इथे कोकणातले किती जण आहेत जरा आवाज येऊ द्या. अरे कोकणी माणसाचा आवाज येत नाही, आवाज येऊ द्या. तर भावानो आपली फिल्म आहे दशावतार, कोकणातल्या मातीतली फिल्म आहे आणि पहिल्यांदाच मी कोकणात शूट करत होते या सिनेमाच्या निमित्ताने. तर खूपच सुंदर आहे कोकण आणि मी कोकणाच्या प्रेमात पडले अर्थात प्रत्येक माणसाप्रमाणे. तर मराठी मातीशी जोडलेली ही फिल्म आहे. दशावतार हा प्रकार तर सगळ्यांना माहितीच आहे. तर एका दशावतारी कलाकाराची आणि त्याच्या मुलाची ही गोष्ट आहे. 12 सप्टेंबरला आम्ही चित्रपटगृहांमध्ये हा भव्य सिनेमा तुमच्याकडे घेऊन येतोय. फक्त तुमची जे कोणीतरी टाळ्या म्हणले टाळ्या. तर जितकं प्रेम तुम्ही इंडिव्हिज्युअली आमच्यावरती करता तितकंच या सिनेमावरही कराल अशी अपेक्षा आहे. आणि जितकं प्रेम आमचं प्रेक्षकांवर आहे तितकंच तुमचंही आमच्यावर आहे मला माहिती आहे. या सिनेमाचं गाणं कसं वाटलं. आवशीचो घो ऐकलाय ना. आवशीचो घो म्हणजे कोण, म्हणजे कोण, तोच बाप माणूस आहे या सिनेमात. दिलीप प्रभावळकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्येष्ठ कलाकार. तर ते अनेक दिवसांनी अशा पद्धतीच्या भूमिकेतनं आपल्या समोर येत आहेत आणि खूप खूप अफाट काम केलंय त्यांनी या वयामध्ये. आजारपणात त्यांनी हा एवढा मोठा सिनेमा केलाय. तर त्यांच्यासाठी देखील मला वाटतं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायला हवा. आणि मला वाटतं अभिनय आता तू बोलावंस काहीतरी. ऍक्च्युली काल आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला भला मोठा मेसेज पाठवला होता, काय बोला काय बोलू नका. जे बोलायचं होतं त्या दोघांनी बोललं. आता जे बोलायचं नाहीये ते मी बोलू शकत नाही. पण 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 हा सिनेमा कोकणातला आहे, तिकडच्या मातीचा आहे. पण हा सिनेमा सगळ्यांना रिलेट होईल, सगळ्यांना आपलासा वाटेल आणि प्रत्येक मराठी माणसाला हा सिनेमा बघून अभिमान वाटेल याची मी खात्री देतो. 12 सप्टेंबरला आवर्जून फक्त आणि फक्त सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. मला अजून एक सांगायचं आहे. मराठी सिनेमाला पुढे नेणारी ही फिल्म आहे. अशी फिल्म आम्ही बनवली आहे ह्याची खात्री आहे आम्हाला. तर एवढी आम्ही गॅरंटी देऊ. तर प्लीज 12 सप्टेंबरला जा. खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. आणि 18 ऑगस्टला ट्रेलर लॉन्च होतोय. 18 ऑगस्टला ट्रेलर लॉन्च होतोय. तर ट्रेलर पाहायला विसरू नका. खूप प्रेम द्या ट्रेलरला आणि ट्रेलर बघून आम्हाला खात्री आहे की तुम्ही सिनेमा बघायला नक्की याल. धन्यवाद. आणि जाता जाता आमचा बजरंगबली आम्ही सोबत घेऊन चाललोय. तर एकदा होऊन जाऊ दे बोल बजरंग. तर संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आपण पाहतोय. त्याचबरोबर रवींद्र फाटक यांनी देखील दहीहंडीचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान ठाण्यामध्ये केलेलं आहे. त्याचे दृश्य पाहतोय. विविध सिने कलाकार असू द्यात, विविध क्षेत्रातील जे प्रतिष्ठित आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या मंडळांकडून आणि त्यांच्याकडून गोविंदांचं मनोरंजन केलं जात आहे. काही वेळापूर्वीच आपण नृत्य देखील पाहिला. आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थेट पुण्यातून, हडपसर भागातून. अभिजित, पुण्यामध्ये काय वातावरण आहे. प्रियंका, खरं तर पुण्यातल्या दहीहंडीचा उत्सव देखील आता शिगेला पोहोचलेला आहे. मी पुण्यातील हडपसरमध्ये असणाऱ्या श्री धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव जो आहे, नाना भानगिरे जे शहराध्यक्ष शिवसेने त्यांच्यातर्फे या दहीहंडीचा उत्सव जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येतोय. 71 म्हणजे 7,71,171 रुपयांचं विशेष बक्षीस पुण्यातल्या गोविंदासाठी ठेवण्यात आलेलं आहे. ही सगळी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बरोबर 5 वाजता या दहीहंडी उत्सवाला पुण्यातल्या सुरुवात होणार आहे. खरं तर जुनी अशी ही पुण्यातली दहीहंडी आहे. आनंद दिघे साहेब यांच्या नावाने ही दहीहंडीचं ते आपल्यासोबत नाना भानगिरे आहेत. 10वं वर्ष आहे नाना, काय आजची तयारी आहे. या वर्षीचं वेगळेपण काय असणार आहे, कारण प्रत्येक वर्षी एक वेगळेपण असतं. दरवर्षीप्रमाणे श्रीराम चौकामध्ये हडपसर या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने दहीहंडी महोत्सव साजरा होत असतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी लोकांना सहभागी करून घेत असतो. ह्याही वर्षी वारकरी बांधव येणार आहे. सांप्रदायिक क्षेत्रातली
पारंपरिक वाद्य, वेगवेगळ्या ठिकाणचे दहीहंडी पथक बी या ठिकाणी येणारे सलामीला, काय आम्ही जे अपंग लोकांना त्यांनाही या ठिकाणी आम्ही काही मदत करतोय. त्याच पद्धतीने सर्व परिसरातले गोपाळ भक्त या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येत असतात. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने गेले 10 वर्ष सातत्याने या श्रीराम चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाला गोपाळ भक्त हजेरी लावत असतात. त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ नेते बी या ठिकाणी येणार आहे. आणि हाच एक वेगळा पण या ठिकाणी तुम्हाला 5 वाजता चालू झालेलं दिसन. आता थोडे थोडे गोपाळ भक्त या ठिकाणी यायला चालू झाले. बक्षिसाचे विशेष काय? 71 हा लकी नंबर आहे. आम्ही गेले 10 वर्ष 7,07,07,771 हे बक्षीस गेले 10 वर्ष सातत्याने ठेवत असतो. पण पारंपरिक आमचं ते बक्षीसच आहे, त्यामुळे त्याला काय आम्ही चेंज करत नाही. त्यामुळे ते 10वं वर्ष आमचं आहे. आनंद दिघेंचं नाव देतात, धर्मवीर आनंद दिघेंचं, यामध्ये काय वैशिष्ट्य आहे? यामध्ये ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे अनेक आमच्यासारखे कार्यकर्ते घडलेले, त्यांनी अनेक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रवास केलेला. बरं, ज्यांच्या ह्याच्यासारखे घडलेले जे काही आमचे नेते म्हणजे आमदार, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात आहे, त्यांचा एक आदर्श इथं राहिला पाहिजे. आदर्श इथल्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आम्ही धर्मवीर आनंद दिघेच्या साहेबांच्या नावाने या ठिकाणी दहीहंडी साजरी करत असतो. दहीहंडीच्या आधी काल उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यात काय मेसेज दिला ह्या दहीहंडीसाठी त्यांनी? आम्ही दरवर्षी साहेबांना माहीत असते की या श्रीराम चौकामध्ये हडपसरमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने मोठा उत्सव साजरा होत असतो. परंतु साहेबांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी दहीहंडीला जायला लागतं. म्हणून परंतु आमचे इथं सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी दहीहंडीसाठी येणार आहे. साहेबांनी शुभेच्छा दिल्या, तुझ्या दहीहंडीला कालच शुभेच्छा दिल्यात, त्या आम्ही शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारलेल्या आहे. तेवढंच बोलणं झालं. किती फुटाची असणार दहीहंडी? किती गोविंद पथके येतील? काही आकडा सांगितले? 9 गोविंद पथक येणार आहे. याच्यामध्ये काही मुंबईचे गोविंद पथके, काही नवी मुंबईचे, काही बारामती, असे जवळजवळ 9 ते 10 संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. 5-5:30ला बरोबर सलामीला ह्या ठिकाणी चालू होणार आहे. पारंपरिक वाद्य चालू होतील आणि संध्याकाळी 10 नंतर आपल्याला दहीहंडीचा 9 थरापर्यंत दहीहंडी लावलेली असते आणि फोडायला बरोबर 10 वाजता या ठिकाणी चालू आहे. किती फूट लावणार आहेत तुम्ही? 9 थर असतात. दरवर्षीप्रमाणे 9 थर असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही 9 थरांची ही दहीहंडी असणार आहे. उत्साह जो आहे या सगळ्या बालगोपाळांचा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय. 5 वाजता पहिली सलामी थराच्या माध्यमातून दिली जाईल. एकूण 9 गोविंदा पथकं मुंबई, पुण्यातून या ठिकाणी येणार आहेत. 10वं वर्ष या श्रीराम चौकातल्या या खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दहीहंडीचं आहे. आणि शिवसेनेतर्फे जे नाना भानगिरे आहेत ते प्रियंका जी आहेत ते या सगळ्या दहीहंडीचं आयोजन करत असतात. प्रियंका, दिसून येतोय मुंबई काय, पुणे काय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा जो उत्साह आहे तो दिसून येतोय. अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अनुभव सांगितल्यासाठी.